नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री अकॅडमीमध्ये मी को डायरेक्टर प्रशांत पाटील मनपूर्वक आपलं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, 2025 पासून MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षेचं स्वरूप अगदी UPSC मुख्य परीक्षेच्या स्वरूपाप्रमाणेच होत आहे। तर तशा पद्धतीनं आपण कशा पद्धतीनं त्याची स्ट्रॅटेजी अप्लाय करायची, कशा पद्धतीनं अभ्यास करायचा, कशा पद्धतीनं आपण उत्तर लेखन करावे, आन्सर रायटिंग करावी, तर त्यासाठी आमची सह्याद्री अकॅडमी पुणे आम्ही एक उपक्रम चालू केलेला आहे की ऑल महाराष्ट्र लेवलला आम्ही मेन्स आन्सर रायटिंग प्रत्येक विषयाची म्हणजे GS1 to GS4 एथिक्स आणि ऑप्शनल संपूर्ण मेन्स एक्झामची स्ट्रॅटेजी कशा प्रकारे आपण उत्तर लेखन करावं त्यासाठी आम्ही अरेंज केलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करायचं आहे त्यांनी आमच्या वेबसाईटला जाऊन आमच्याशी संपर्क साधावा आणि तुम्ही त्यासाठी सुद्धा ॲडमिशन घेऊ शकता। लिमिटचे यासाठी सुद्धा सीट्स जे आहे ते लिमिटेड आहे। अतिशय निमोनिक्स मेथड, सायंटिफिक मेथड, ADB, आमच्या ज्या काही HLM, हार्वर्ड लॉ मेथड आहे त्या मेथडनं आम्ही आन्सर रायटिंग कशा पद्धतीनं करावं आणि UPSC आयोगाला MPSC आयोगाला एका कॅन्डिडेटकडून उमेदवाराकडून काय अपेक्षा आहे आणि आपलं उत्तर कसं असायला पाहिजे विथ करंट अफेअर्स म्हणजे करंटचा रेफरन्स घेऊन की जेणेकरून आपला मार्क्स त्यामध्ये इन्क्रीज झाले पाहिजे, अशा पद्धतीनं आम्ही टीचिंग करणार आहे आणि अशा पद्धतीनं आम्ही टेस्ट सिरीज राबवणार आहे। त्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा सहभागी घेऊ शकता आणि ऑल महाराष्ट्र लेवलला आमची टेस्ट सिरीज चालू होणार आहे। त्याचं अपडेट आम्ही तुम्हाला वारंवार कळवत राहू, ठीक आहे। ज्या विद्यार्थ्यांना भेट द्यायची आहे त्यांनी लवकरात लवकर ऑफिसला येऊन भेट द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि तुमच्या भविष्याचं इथून जे बीजारोपण होणार आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं होणार आहे। तसं ऑल महाराष्ट्र लेवलला आम्हाला हा उपक्रम राबवायचा आहे, ठीक आहे। आपल्या त्रुटी वगैरे त्यामध्ये सुद्धा आम्ही ॲनालिसिस, पेपर ॲनालिसिस कशा पद्धतीनं करावं, काय काय चुकलं, टाईम मॅनेजमेंट कसं करावा, कशा पद्धतीनं ऑप्शन एलिमिनेट करावे, आन्सर रायटिंग कशा पद्धतीने करावी, सुरुवात कशी करावी, बॉडी काय असते, कन्क्ल्युजन आपण कसं द्यावं, प्रश्नाची डिमांड काय आहे, प्रश्न नेमकं काय विचारला तर त्याचं उत्तर आपण कसं लिहायला पाहिजे याचं डिटेल तुम्हाला लेक्चरमधून आणि आमच्या ॲनालिसिस मेथडमधून व्हिडिओ लेक्चरमधून तुम्हाला कळेल, ठीक आहे। मी इथे थांबतो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत मी इथे थांबतो। धन्यवाद।